मी मस्त अशा नवीन रेसिपी सोबत आली आहे। तर म्हटलं अंड्याचे तर आपण बरेच प्रकार खातो, पण आपण काहीतरी आज वेगळं बनवूया। म्हणूनच आज मी बनवणार आहे अंडा घोटाळा, जो की अगदी कमी वेळात होतो, कमी साहित्यात होतो आणि खायला तर एकदम भारी लागतो राव। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी ना मी इथे पॅन गरम करून घेतला आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल घेणार आहे आणि 1 चमचा बटर, मी दोन्ही मिक्समध्ये यूज करते आहे। बटरमुळे टेस्ट छान येते, त्यामुळे मी बटर ॲड केलं आहे। हे बघा, बटर मेल्ट होऊ द्यायचं आपल्याला प्रॉपरली। आता त्याच्यामध्ये इथे मी बारीक चॉप केलेले 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे। लसूण मस्त असा मेल्ट होऊ द्यायचा आपल्याला, विरघळून होऊ द्यायचा, लसूण लाल होऊ द्यायचा आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी इथे ना एक बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करणार आहे। कांदा ना फक्त ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त पण गोल्डन ब्राऊन करत बसायचं नाही आहे। ह्या रेसिपीसाठी कांदा जास्त तळायचा नाही आहे आपल्याला। तरी ते कांदा तळतोय तोपर्यंत आपण त्याच्यात ना हे बघा, मी अशी ना हिरवी मिरची वाटून घेतली आहे मिक्सरला, ती ॲड करायची। हिरवी मिरचीची पेस्ट आहे फक्त, आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी बारीक चॉप केलेली। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना बाकीचे मसाले ॲड करायचे। हे बघा, कांदा इतकाच आपल्याला ट्रान्सलुसंट होऊ द्यायचं आहे, जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहे आपल्याला। आता त्याच्यानंतर मसाल्यामध्ये इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड करते मी अर्धा चमचा। गरम मसाला अगदी थोडंसं पिंच टाकायचं, एकदम हलका, अगदी अर्धा चमचा हळद। आणि बाकीचे इथे ना धना पावडर घेतली आहे मी 1 चमचा, ती ॲड करूया। जिरा पावडर अर्धा चमचा। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, आणि ह्याच्यात आता अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी, जेणेकरून आपले मसाले करपत नाहीत आणि थोडीशी ग्रेव्ही व्हायला पण हेल्प होते। अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हाय फ्लेमच ठेवायचे आपल्याला। तर इथे मी ना अंडी अशी बॉईल करून घेतली आहे, तर किसणीच्या सहाय्याने ना ह्याच्यामध्ये अंडी आपल्याला किसून टाकायचे, चिरून वगैरे टाकायची नाही आहेत। थोडी किसणीची साईज मोठी असेल ना तर घेतली तरी चालेल, इथे माझ्याकडे लहान आहे त्यामुळे मी लहान ह्यानेच किसून टाकते आहे। तर असं अंडं किसून टाकलं ना की आता ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला, बिकॉज आपण आधी मीठ टाकलं नव्हतं। आता अंडं किसून टाकले की त्याच्यात मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आणि हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी बघाल ना तर एकदम ड्राय आहे, बिकॉज आपण आधी पण कमी पाणी ॲड केलेलं। सो आता ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी इथे अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं हे अंडं तर इथे शिजतंयच हाय फ्लेमवर, पण आता तोपर्यंत ह्याच्यात ॲड करण्यासाठी मी इथे ना हाफ फ्राय करून घेते। तर हे एक बाजूला ठेवून हाफ फ्राय करायला घेऊया। तर हाफ फ्राय करण्यासाठी मी इथे एका तवा तापवून घेतला आहे, त्याच्यामध्ये ना इथे थोडंसं तेल टाकलं आहे। तुम्ही बटर पण ॲड करू शकता, असं काही नाही आहे की तेलच टाकलं पाहिजे। आणि आता आपण ह्याच्यात अंडं ॲड करूया। आता ह्याच्यात ना थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला, थोडीशी मिरची पावडर आणि अगदी थोडीशी कोथिंबीर। आणि हे अंडं जास्त शिजवायचं नाही आपल्याला, ह्याच्यावरचं जे एग यॉक आहे ना ते थोडंसं रणी राहिलं पाहिजे। तर हे बघा मंडळी, मस्त असं आपलं एग यॉक बघू शकता, रणी आहे एकदम। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये ना काढून घेऊया। हे बघा, भारी वाटतं एकदम। तर हे बघा मंडळी, मस्त असं आपलं ही ग्रेव्ही रेडी आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे हे हाफ एग फ्राय करून घेतलेलं ना ते ॲड करायचं आहे। आणि हे बघा, एग मस्त असं रनी आहे, हे बघा तुम्हाला दाखवते मी। वाव, हे बघा लिक्विड कसं बाहेर आलं आहे पूर्ण। तर आता हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये ना असं बारीक पीसमध्ये कट करून व्यवस्थित ह्याच भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अंड्याचे इतके जास्त टेक्स्चर्स असतात ना, त्यामुळेच ह्याला अंडा घोटाळा म्हणतात। कारण बघा ना, आधी आपण अंडं बॉईल करून टाकलं, त्याच्यानंतर आता असं हे हाफ फ्राय करून टाकतोय। तर एकदम बारीक असं तुकड्याने आपल्या चमच्यानेच कट करून घ्यायचं, तुकडे असे बारीक, आणि व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता फक्त 1 मिनिट ही भाजी ना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर अशी परतून घ्यायची। तर आपला अंडा घोटाळा तर रेडी आहे। आता त्याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। पण त्याआधी इथे ना आपण एक तवा ठेवून त्यावर मी ह्याच्यासोबत ना पाव खाणार आहे। तर हे पावासोबत खूप छान लागतं। तर ज्या तव्यावर मी ना आपलं हाफ फ्राय केलेलं ना त्याच तव्यावर अगदी थोडंसं बटर ॲड करायचं आहे आपल्याला। हे बघा, बटर टाकले। आता त्याच बटरमध्ये अगदी थोडीशी मिरची पावडर ॲड करणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि आपण जो हा पाव घेतला आहे ना तो असा एक बाजूने मस्त परतून घ्यायचा।
त्यानंतर दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचा. दिसतोय की नाही भन्नाट आहे बघा. तर आता चला सगळं रेडी आहे, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर म्हणजे मस्त असा आपला अंडा घोटाळा रेडी आहे. आणि हे बघा, बघू शकता असला भन्नाट दिसतो ना राव. आणि अगदी कमी वेळात होतो, कमी साहित्यात होतो, जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि खायला पण भन्नाट लागतो. जास्त तर ना पावासोबत खाल्ला जातो. स्ट्रीट स्टाईल वगैरे मी बऱ्याचदा खाते ना, तर पाव देतात ते असा मसाला वगैरे लावून. त्यामुळे मी ना आज ह्याच्यामध्ये ना पावासोबतच खाणार आहे. मी सेम स्ट्रीट स्टाईल असतो ना तसा पाव रेडी केला इथे. आणि आता ह्याच्यावर हे बघा, ह्याच्यावर मी हाफ फ्राय असं एक ठेवणार आहे. म्हणजे की इतकं भन्नाट लागतं ना मंडई खाताना, खूपच छान लागतं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि आपला अंडा रेडी आहे बघा, अंडा घोटाळा बघू शकता. तर मंडई अगदी कमी वेळात असं होणारा आणि खायला चमचमीत लागणारा आपला अंडा घोटाळा रेडी आहे, जो की पावासोबत खूप छान लागतो. आपण जसं स्ट्रीट स्टाईल वगैरे बघितलं ना, पावासोबत सर्व केला जातो, पण तुम्ही चपातीसोबत वगैरे खाऊ शकता. असं काही नाही आहे की पावासोबतच खाल्लं पाहिजे. तर रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.